या ठिकाणी झाले आगळे वेगळे शतक। सध्या 2020 क्रिकेट स्पर्धेचा मोसम रंगात आला, परंतु विटे शहरातील मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात 44व्या साहित्य संमेलनातील कवींचा शब्द चातुर्याचा सामना रंगला होता। या कवी संमेलनात 105 कवींनी काव्य वाचन करून शतक साजरे केले। माणसाच्या जगण्याला साहित्यातून प्रेरणा मिळते। कविता अशी सहज सुचणारी गोष्ट नाही, कविता काळजाला भिडल्यानंतर तयार होते। सध्याच्या धक्काबुक्कीच्या जगात ऊर्जा देणारी कविता निर्माण झाली पाहिजे। कवीला फक्त चांगली सुचली नाही पाहिजे, शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या वेदना कवितेतून मांडल्या गेल्या पाहिजेत। विटा साहित्य संमेलन हे नवोदितांना वाव देणारे साहित्य संमेलन रघुराज मेटकर यांनी जपले आहे। याबद्दल विटेकरांचे व त्यांचे मनपूर्वक अभिनंदन असे मत 44व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे कवी संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले पाटील यांनी मांडले। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगेप्पा म्हणाले, विट्याचे व माझे फार जुने व जवळचे नाते आहे। मी मंत्री असताना विट्याला कृष्णेचे पाणी आणले, याचा विसर विटेकरांना पडू नये। अशा साहित्य संमेलनामुळे नवीन लेखक कवी निर्माण होतात आणि ते कवी आणि लेखक मराठी भाषा व राज्याचे नाव मोठे करतात। विट्याचे साहित्य संमेलन मराठी भाषेचे गेले 44 वर्षे जागर करीत आहे, याचा मला व विटेकरांना अभिमान आहे। या कवी संमेलनात पुढील कवींनी आपल्या कविता सादर केल्या: श्रीवर्धन मेटकरी, विश्वनाथ गायकवाड, शर्मनवती मेटकरी, ज्योत्स्ना मेटकरी, सुधीर इनामदार, मुकुंद वालेकर, गोविंद काळे, वनिता होवाळे, वंदना मेटकरी, शकुंतला होनमाने, किशन माने, सुवर्णा चव्हाण, युवराज पाटील, विनायक कुलकर्णी, आनंदराव जाधव, अरुण बनपुरीकर, डॉक्टर स्वाती पाटील, तानाजी राजे जाधव, प्रकाश वायदंडे, अर्चना लांब, शैलजा भिंगारदेवे, सागर कांबळे, दीपाली घाडगे, वैशाली कुलकर्णी इत्यादी 105 कवींनी कविता सादर केल्या। साहित्य संमेलनामध्ये प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल हरिभाऊ जंबाले यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण शिक्षरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। युवराज कलाप्पा पाटील यांना कैलासवासी मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा हजारे डांगे यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण शिक्षकरत्न पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले। सौ सुवर्णा धनंजय चव्हाण गुंड यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर किसन माने यांना कैलासवासी पिताश्री ज्ञानोबा बापू काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक हर्षवर्धन मेटकर यांनी केले। सूत्रसंचालन वैशाली कोळेकर, सागर कचरे यांनी केले। युवराज मेटकरी, योगेश्वर मेटकरी, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, तात्यासो शेंडगे, अभिजित निरुगडे, असिफ मुजावर, सागर वाघमारे, पांडुरंग होनवार, राहुल बल्लाळ, तुकाराम कदम यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते। राजू गारोळे यांनी आभार मानले। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा। प्रजा अंधरी अगांतरी दरबार आज तुझे सरकार उद्भवा आज तुझे सरकार। भलते मी नाही केले, झाडे मी झाले, गवताची पातही मी, पाणी मी झाले, पाण्यातील मासाही मी, आकाश मी झाले, आकाशातील पक्षीही मी, वारुळ